श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा तुम्ही सर्वजणी? तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला खाण्याची आवड आहे आणि तुम्ही खवय्ये तर तुम्ही नक्कीच करेक्ट चॅनलवर आहात. आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी चमचमीत मटकीची उसळ. मटकी म्हणतात, विदर्भ साईडला मोठ म्हणतात, डायरेक्ट अशा पद्धतीने बघा मस्त झाली, एकदम अशी चमचमीत. आणि ही केलेली होती आपण टिफिनसाठी आणि खूप छान झालेली होती. चला बघूया आपण काय काय साहित्य आणि कृती केली आहे आणि कशा पद्धतीने. पूर्वतयारी एवढीच आहे, जर मला उद्या सकाळच्या डब्यासाठी मला टिफिनसाठी मोड करायची आहे तर मला आजच सकाळी मोड भिजू घालावं लागेल आणि संध्याकाळी ती उपसून एका कपड्यामध्ये बांधून ठेवावं लागेल. त्यानेच त्याला छान अशी मोड येणार आहेत. बघा अशा पद्धतीने मस्त तरी पण झालेली होती. आणि मी सांगेल तुम्हाला एक पद्धत की विदर्भामध्ये मटकीची उसळ मोड कशी खातात ते. अशा पद्धतीने बघा मस्त झालेली आहे. त्याच्यावर छान आपण कांदा आणि एक मस्त हिरवी मिरची आणि असं ठेवून आपण मस्त ही गार्निश केलेली होती. माफ करा कॅमेरा हल्ला, कारण माझ्याजवळ जरा स्टँड नव्हता, पण मी आता घेतलेला आहे. यापुढचे व्हिडिओ सर्व व्यवस्थित येतील, जसे तुम्हाला तुमच्यासाठीच तर आम्ही करतो आहे. तुम्हाला दाखवण्यासाठीच तर छान छान व्हिडिओ आम्ही करण्याचा आणि पाठवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. बघा अशा पद्धतीने मस्त मिरची ठेवलेली खूप छान झाली. चला बघूया आपण कशा पद्धतीने केले. बघा ही मटकी तिचे मी काल सकाळीच टाकलेली होती पाण्यात आणि रात्री उपसून ठेवलेली होती, छान बांधून ठेवली होती कापडात आणि त्याला छान मोड आलेले आहे. त्यानंतर आपण ती काय करूया, उकळून घेणार आहोत, म्हणजे ती थोडी सॉफ्ट होणार आहे. थोडीशी छान सॉफ्ट झाली पाहिजे, दाताखाली छान अशी स्मूथ लागायला हवी, म्हणून आपण तिला थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने किती छान मोड आली आहे की नाही व्यवस्थित. बघा खूप सुंदर झाली आणि मोड आलेली, म्हणजे स्प्राउट्स म्हणजे हेल्दीच आहे आणि आपण हे रोज खाल्लं पाहिजे. म्हणजे मी तर रोजच खात असते स्प्राउट्स. आणि हे बघा आपण छान उकळून घेतलेलं आहे. मग आपण ते चाळणीवर ठेवलेले आहे. बघा किती छान नरम असे झाले, असे हाताने दाबल्यानेच आपले ते छान दाबत आहेत. त्याच्यानंतर आपण करूया फोडणीची तयारी. काही नाही, मिरच्या घेतल्या आहेत, कांदा घेतलेला आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे. आपण छान जिरे घातलेले आहे, मिरच्या घातलेल्या आहे, छान मिरच्या जिरे छान तडतडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदे आणि हे कांदे पण आपण छान मस्त होऊ देणार आहोत, छान शिजू देणार आहोत. छान कांदे शिजू देणार आहोत. कांदे छान शिजले, सोनेरी झाले की आपण त्याच्यामध्ये घालूया मस्त टमाटर. बघा अशा पद्धतीने आणि ते पण छान आपण होऊ देणार आहोत. थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टमाटर लवकर शिजते. सकाळी खूप घाईची वेळ असते, खूप जास्त घाईची वेळ असते, त्याच्यामुळे हे पदार्थ जे मी दाखवते ते ना डब्यासाठी खूप हेल्दी पण आहे आपल्यासाठी. आपण बायकांनी तर खायलाच हवं आणि झटपट पण होतात. तसंच आपण आपले टमाटर पण छान शिजलेले होते. आपण त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे आणि आपली जी फोडणी आहे ती रेडी आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जे आपण मटकी उपसून ठेवलेली होती ती घातलेली आहे. आणि अशा पद्धतीने बघा याला आपण छान मिक्स करून घेऊया. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तर आपण थोडं त्याच्यामध्ये पाणी पण घालूया, म्हणजे मस्त मटकी छान शिजेल. आणि जर कोणाला छान असं तर्री वगैरे लागत असेल तर ती घ्यावा, किंवा टिफिनमध्ये आपण अशी दोन्ही पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. अशा पद्धतीने बघा मस्त छान झालेली आहे. सुकी भाजी पण आहे आणि कोरडी भाजी पण, म्हणजे रस्सा भाजी पण झालेली आहे. बघा मस्त तर्री फुटलेली आहे. आपण हिला छान मस्त असं शिजू देणार आहोत. एक नंबर तर्रीदार भाजी झालेली आहे. थोडीशी साखर जे आपण तिखट मीठ घातलं होतं तेव्हा घातलं तर मस्त तर्री छान अशी वर येते. बघा अशा पद्धतीने आपली भाजी छान शिजत आहे आणि मस्त झालेली आहे. आता आपण मस्त प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला. तीच प्लेटिंग आहे जी सुरुवातीला केलेली होती. आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे की विदर्भातले लोक मटकीची उसळ मोड कशी खातात. आता नुकतीच आपली दिवाळी गेलेली आहे, आपण फराळ वगैरे आहेच सर्वांच्या घरी, डब्बे भरूनच असते. किती बायकांना पाठवायचं असेल तो आपण पाठवला असेल, त्यानंतरसुद्धा आपल्या डब्यामध्ये असतील तो म्हणजे छान चिवडा. बघा मस्त झाली की नाही, अशी छान गरम गरम भाजी झालेली होती. मग त्यानंतर आपण टिफिनमध्ये भरलेली होती आणि मस्त टिफिनमध्ये आणि भाकरीसोबत आम्ही ही भाजी खाल्लेली होती. बघा अशा पद्धतीने मस्त तरी पण झालेली होती आणि खूप अशी चमचमीत झाली होती. सोपा पदार्थ आहे, लवकरात लवकर तयार होणारा. पूर्वतयारी पाहिजे तसे हे स्प्राउट्स तर आता बाजारामध्ये पाकिटामध्ये भरून मिळतातच मोड आलेले, पण ते वापरण्यापेक्षा आपण घरी थोडासा वेळ घालून टाकलेले
बरे म्हणजे काय आहे की आपल्याला हेल्दी म्हणजे ते माहिती नाही ना किती दिवसाचे असतात ते. सो आपण आपलं घरचंच केलेलं बरं. बघा अशा पद्धतीने आपली मस्त छान दिसते की नाही, हो की नाही, खूप सुंदर झालेली. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. टिफिनसाठी तर खूप मस्त मस्त छान कांदा चिरा बारीक बारीक, आणि त्याच्यानंतर शेव पण लागेल, आणि मस्त निंबू वगैरे टाकून मस्त खावा. सॉरी. आणि अशा पद्धतीने आपली बघा 1-2 फोटोशूट दाखवते तुम्हाला. मला आवडतं असं फोटोशूट करायला. तुम्ही पण सांगा तुम्हाला आवडतो का माझा फोटोशूट बघायला. आणि त्याच्यानंतर आता आपण स्पेशल काय करायचं, आपल्या डब्यांमध्ये चिवडा ह्याचंच आहे. काय करायचं, 1 वाटी चिवडा घ्यायचा आणि 1 वाटी छान मोठ घ्यायची, आणि मस्त बघा मस्त दिसते ना मोठ मटकीची मिसळ पण हीच आहे, फक्त भागांचा डिफरन्स आहे. तिकडे या साईडला म्हणजे मुंबई साईडला, मुंबई पुणे साईडला याला मिसळच म्हणतात, आणि आपण तिकडे विदर्भ साईडला मटकीची उसळ किंवा मोठ म्हणतो. बघा अशा पद्धतीने मस्त मस्त झालेली आहे ही रेडी मटकीची उसळ. आणि त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत विदर्भी पीपल्स ईट मोठ. चला बघा मस्त आपण काय घेतलं, 1 वाटी चिवडा घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे छान मटकी, आणि ती मस्त काय करू आपण चिवडा ओतणार आहोत प्लेटमध्ये डायरेक्ट, आणि त्याच्यावर घालणार आहोत तीच मटकीची उसळ मस्त तर्रीसोबत, आणि पटकन आपण ही खाऊन घेणार आहोत. आणि खूप मस्त लागतं बरं हे, खूप खूप छान. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. पुण्याची लोकं म्हणा, मुंबईची लोकं म्हणा, तुम्ही या पद्धतीने ही उसळ अशी खाऊन बघा, खूप छान लागते. मिसळ तर असतेच असते, पण ही घरगुती चिवड्यासोबत खायची मोठ मटकी अशी या पद्धतीने करून बघा. चला या व्हिडिओचा एंड इथेच करते, आणि नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब पण नक्की करा. रोज 2:30 वाजता आम्ही व्हिडिओ टाकतो आणि 3 वाजता शॉर्ट टाकतो. चला कीप सपोर्टिंग. श्री स्वामी समर्थ.